संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची विक्री सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते। रविवार पेठ आणि मध्यम वस्तीतील बाजारपेठेसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही विक्री सुरू आहे। यासोबतच झोपडपट्ट्यांमध्ये देखील नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने विकला जातोय। हा मांजा नागरिक तसेच प्राण्यांसाठी जीवघेणा ठरतोय। नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गुलटेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलावर घडली। या घटनेत या तरुणीचे बोट कापले गेले असून त्याच्या गळ्याला देखील इजा झाली आहे। ऋषिकेश वाघमोडे राहणारा भारती विद्यापीठ असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याच्या गळ्याला आणि हाताला टाके पडलेत। वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश यांनी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून जात होते। गुलटेकडी येथील डायस प्लॉट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या गळ्याला काहीतरी कापत जात असल्याचं जाणवलं। त्यांना वेदना झाल्याने त्यांनी पटकन गळ्याला हात लावला। त्यावेळी त्यांच्या गळ्याला मांजा लावला। गळ्यात रुतत चाललेला हा मांजा काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या हाताची बोटही कापली गेली। त्यांनी तातडीने दुचाकी सोडून दिली आणि खाली उतरण्याचा प्रयत्न केला। अन्य वाहन चालकांनी गाड्या थांबवून त्यांना तत्काळ मदत केली। त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल केलं। त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले। शहरात सगळीकडे सध्या पतंग उडवण्याचं सत्र सुरू झालंय। संक्रांत जवळ आली की पतंग उडवण्यास प्रारंभ केला जातो। मागील काही वर्षात पारंपरिक मांजाचा वापर मागे पडत चालला असून इतरांचे पतंग कापण्यासाठी नायलॉन मांजा वापरला जाऊ लागलाय। पतंगांपेक्षाही लोकांचे गळेच अधिक कापले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अधिक गांभीर्याने कारवाई करण्याची आवश्यकता आहे। या मांजाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आणावी तसेच चीनी बनावटीचा मांजा वापरण्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक सातत्याने करत आहेत। मात्र या कारवाईकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याने नागरिकांचं म्हणणं आहे। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने NGT बंदी घातलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असून या मांजाच्या विक्रीसाठी अल्पवयीन आणि नवख्या तरुणांचा वापर व्यापाऱ्यांकडून केला जातोय। नफेखोरीसाठी अनेक व्यापारी धारदार नायलॉन मांजाची विक्री करतात। दरवर्षी या मांजामुळे अनेकांचे गळे कापले जातात तर शेकडो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा त्यांचे पंख कापले जातात। पुण्यात अलीकडच्या काळात पतंग महोत्सव आयोजित केले जाते। गल्ली बोळात देखील पतंग उडवण्याचा उत्साह असतो। सोसायट्यांच्या छतावरून पतंग उडवली जातात। पतंग उडवण्यासाठी दोऱ्याला रंग लावून त्याला काचेचा भुगा लावून मांजा तयार केला जातो। या मांजामुळे देखील एकदा दुर्घटना घडत होत्या। मागील काही वर्षात भारतात नायलॉन मांजाची विक्री सुरू झाली। त्याच्याच काही उदाहरणं बघूया। पहिलं म्हणजे मागील वर्षी दुचाकीवरून जात असलेले मुख्यालयाचे 2 पोलीस नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाले होते। ही घटना पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर घडली होती। पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी हे दोघे जखमी झाले होते। पवार आणि गवळी दोघे पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात होते। त्यावेळी मांजा मानेला अडकल्याने पवार यांचा गळा कापला गेला होता तर गवळी यांचा हात मांजामुळे कापला गेला होता। दुसरी घटना म्हणजे 2 वर्षापूर्वी मांजाने गळा कापल्यामुळे एका वृत्तपत्रातील जाहिरात आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी असलेल्या सुवर्णा मुजुमदार यांचा 2018 मध्ये मृत्यू झाला होता। सुवर्णा या पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरून दुचाकीवरून घरी जात होत्या। यावेळी त्यांच्या गळ्याभोवती चीनी मांजा गुंडाळला गेला होता। त्यामध्ये त्यांचा गळा कापला गेला आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता। तिसरी घटना म्हणजे पिंपरीतील कृपाली निकम या डॉक्टर तरुणीचाही मांजाने 2018 मध्ये बळी घेतला होता। डॉक्टर कृपाली या पुण्याहून भोसरीला दुचाकीवरून परतत होत्या। त्यावेळी रात्री नाशिक फाट्याच्या उड्डाणपुलावर मांजाने त्यांचा गळा चिरला गेला। त्यानंतर त्या 20 मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या। मात्र एकही गाडी त्यांच्या मदतीला थांबली नव्हती। मानेला जखम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच पिंपरीच्या 3 वर्षाच्या चिमुकल्या हमजा खानचा डोळा या मांजामुळे कापला गेला होता। त्याच्यावर 32 टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती तर रघुनाथ भुजबळ या ज्येष्ठ नागरिकाचा गळा कापता कापता बचावला होता। आणि चौथी घटना म्हणजे मागील वर्षी मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यातील ड्युटी संपवून घरी जात असताना पोलीस शिपाई समीर सुरेश जाधव यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला। त्यामध्ये त्यांचा गळा चिरला गेला। त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डिसेंबर महिन्यात घडली होती। सांताक्रूज मधील वाकोला ब्रिजवर ही घटना घडली होती। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।